अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या युद्धामुळे थेट सोने आणि चांदीच्या दरावर याचा मोठा परिणाम झाला। 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 11,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 25,000 रुपयांची वाढ झालेली आहे। अचानक झालेल्या एक दिवसात 10 ते 11 हजाराने वाढ झाली आहे। सध्या म्हणजे सामान्य माणसांसाठी घेण्यासाठी खूप कठीण आहे सोनं। आम्ही आता खरेदीसाठी आलेलो होतो, पण एका दिवसात इतकी वाढ झाली आहे पाहून कुठेतरी काटकसर करावी लागते। म्हणजे जे ठरवून आपण आलेलो होतो ते न घेता पैसे काटकसर करून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेऊन कमी करावा भाव। आम्ही आज आलो इथे, तर सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत। ते सोन्याचे भाव बघून तर आम्हाला एकदम शॉक लागला की भाव इतके वाढलेले आहेत, तर आम्हाला थोडं मुश्किल होते सोनं घ्यायला। सोन्याचे भाव खूपच वाढलेले आहेत, तर सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि एकच भाव फिक्स करावा। इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील मोठं संकट ओढावलेलं आहे। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता आहे, तर गृहकर्ज देखील महागण्याची शक्यता आहे। रुपया 96 प्रति डॉलर पर्यंत घसरण्याची शक्यता आहे। पश्चिम आशियातील युद्ध केवळ रणभूमीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याचे पडसाद आणि परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या किचनच्या बजेटवर देखील जाणवू लागलेले आहेत। धुळ्यातील विमा कंपनीचे कर्मचारी दुबईमध्ये अडकल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आम्ही सर्व हॉटेलमध्ये सुखरूप आहोत अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे, परंतु प्रशासनाने या सर्व कर्मचाऱ्यांना हॉटेल बाहेर न पडण्याचे आदेश दिलेले आहेत। तर या कर्मचाऱ्यांची दुबईमधून कधी सुटका होणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर धुळ्यातील हे विमा कंपनीचे कर्मचारी दुबईमध्ये अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। आम्ही सर्व हॉटेलमध्ये सुखरूप आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे। मी मोंटी पाटील रवंदळे आणि आम्ही आहेत आता कंपनीच्या टूरला दुबईला। आणि दुबईला वातावरण जे आहे थोडंसं म्हणजे सगळे घाबरतायत, पण तसं काही नाही आहे। फक्त आमचा जो टूर होता, म्हणजे आम्ही जिथं फिरायला जाणार होतो, तर ते आजचं रद्द केलेलं आहे आणि उद्या रात्रीची आमची जी फ्लाईट आहे इंडिगोची ती कॅन्सल झाली। ती आता रिशेड्यूल कधी होते, 2 दिवस 4 दिवस ते माहीत नाही, पण आम्ही सेफ आहोत। म्हणून खूप ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। त्या दुबई गव्हर्नमेंटने फक्त एकच सांगितलं की घरात राहा, जास्त बाहेर जाऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।